नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. ठेवीदारांच्या विश्वासामुळेच श्री दत्तगुरू सोसायटीची सहकारात प्रगती. परमपूज्य परमात्मराज महाराज भोज येथे श्री दत्तगुरू कोऑप सोसायटी शाखेचा शुभारंभ. कोणतीही संस्था असो त्या संस्थेत ठेवीदार व कर्जदार हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. ठेवीदारांचा सार्थ विश्वास आणि कर्जदाराने वेळेत कर्ज भरून संस्थेवर दाखवलेला विश्वास या दोन्ही घटकामुळे संस्थेची प्रगती होत असते. श्री दत्तगुरू सोसायटीची ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. ते भोज येथे श्री दत्तगुरू कोऑप सोसायटी निप्पाणीच्या भोज शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी भोज शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन संगणक व लॉकर पूजन परमात्मराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर परमात्मराज महाराज व उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिन खोत, सहसंस्थापक निलेश खोत व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आनंद फाउंडेशन व श्री दत्तगुरू सोसायटीच्या वतीने भोज येथील अंगणवाडी शाळांना शैक्षणिक साहित्य तसेच भोज येथील मारुती यादव या रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून परमपूज्य परमात्मराज महाराज व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भोज येथे वैद्यकीय सेवेतून जनसेवा करणारे डॉक्टर B.A. माने, डॉक्टर वसंत रोगे, डॉक्टर सुदर्शन मोराबटे यांचा संस्थेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत प्रकाश कदम यांनी केल्यानंतर प्रास्ताविकामध्ये संस्थापक चेअरमन सचिन खोत म्हणाले, ही संस्था परमपूज्य परमात्मराज महाराज व दत्तगुरू यांच्या कृपाआशीर्वादाने सुरू आहे. सभासद, ठेवीदार व कर्जदार यांनी संस्थेवर दाखवलेल्या सार्थ विश्वासामुळेच संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. सहकाराबरोबरच सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातही चांगले कार्य सुरू असल्याचे सांगितले. यावेळी के.डी. पाटील, डॉक्टर सुदर्शन मोराबटे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अध्यक्षा आशाराणी पाटील, उपाध्यक्ष सुप्रिया पाटील, दत्त कारखान्याचे संचालक अप्पासाहेब पाटील, प्रकाश गायकवाड, प्रवीण पाटील, महादेव बरगाले, बाळासाहेब कागले, अनिल कोंडेकर, तात्यासाहेब पाटील, युवा नेते सुनील पाटील, जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, काँग्रेस पक्षाच्या कर्नाटक राज्य सेक्रेटरी सुप्रिया पाटील, लक्ष्मण इंदलकर, प्रशांत पाटील, आदगोंड पाटील, मुख्य व्यवस्थापिका विदुला हेगडे, प्रसन्नकुमार गुजर, वज्रकुमार केस्ते, रमेश पाटील, मुख्य शाखा संचालक व शाखेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार जगन्नाथ खोत यांनी मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी भोजहून रंगराव बन्ने, बारवाड. परमपूज्य राजीवजी महाराज, त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक सुनीलांना, प्रसन्न भैया, या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यासपीठावर उपस्थित लक्ष्मणांना व उपस्थित डॉक्टर साहेब, प्रज्ञा सोसायटीचे चेअरमन बरगाले सर, शुद्धण्णा, किडी सर, बाळासाहेब कागले. मी जरी चेअरमन असलो तरी सांगतो की लोकांनीच मला असं सांगितलं की खरोखरच ही संस्था एक उत्कृष्ट संस्था झालेली आहे. तुम्ही जो सर्वांनी जो विश्वास ठेवला आहे तो सार्थ ठेवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करू. या मगाशी मी आता बोललो की शांतीसागर स्मारकाच्या रोडवरती जागा मिळायची खरोखरच आमचं भाग्य आहे. आणि या सकाळपासून जी ऊर्जा असते ती ऊर्जा या संस्थेला कायमच राहील अशी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. व 2 मिनिटात कुणाचं या कार्यक्रमात कोणत्याही कार्यक्रमात असून दे की जो कार्यक्रम होतोय तो सर्वांच्या समोर मांडण्याचं प्रामाणिकपणानं काम करत असेल तर ते पत्रकार बंधू कोणताही कार्यक्रम असो आमच्या संस्थेचा, आमच्या ग्रुपचा, तो व्यवस्थित प्रेझेंटेशन करून खरोखरच त्यांनी मोलाचा आतापर्यंत एक 10 वर्षात खरोखर मोलाचं सहकार्य केले. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर कुणाचं चुकून नाव राहिलं असेल तर, कारण की जी मान्यवर मंडळी आहे त्यांची, ज्येष्ठ मंडळी त्यांची जर राहिली असतील त्यांना देखील मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तसंच त्याबरोबर सर्व उपस्थित राहिला त्या मनापासून सर्वांचं स्वागत करून एक 2 सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही हा संपन्न कार्यक्रम संस्था म्हणून बऱ्यापैकी आपली वाटचाल या समाजामध्ये करते आहे. पण खऱ्या अर्थाने ही आर्थिक वाटचाल करता करता सुद्धा सामाजिक भान ठेवून समाजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं
आनंद फाउंडेशन नावाची एक वेगळी संस्था या संस्थेनं स्थापन केली आणि या संस्थेमधल्या नफ्यामधला काही भाग समाजामधल्या दुःखितांच्या, पीडितांच्या आणि आर्थिक दुर्बलांच्या वाट्याला देऊन त्यांना आनंद देण्याचं काम आनंद फाउंडेशन करतं. याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरात आपण टाळ्या देण्याची गरज आहे. आणि या आनंदाच्या पोटीच अशा दिव्य रत्नांचा जन्म झालेला आहे. हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेकू वाटे देवा, म्हणजे देवालाही हेवा वाटावा अशा पद्धतीचं कर्तृत्व सचिन खोत आणि निलेश खोत यांनी आपल्या दोन्ही पत्नींच्या आणि आईच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय सुंदर वाटचाल चालू ठेवलेली आहे. याला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो खरोखरच लाख मोलाचा आहे आणि म्हणून तुम्हाला मी आम्हा सर्व मान्यवरांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. या आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून वाडीतल्या छोट्या बालकांच्यासाठी एक शैक्षणिक साहित्य दिलं. त्यानं त्यांचं लेखन, वाचन, चिंतन सामर्थ्य संपन्न करणार आहे आणि अशा शैक्षणिक कार्यक्रमांना या योग म्हणावा लागेल. कारण हे 2026 साल खऱ्या अर्थाने या संस्थेच्या आणि ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ತುಂಬ ಆನಂದ ಮತ್ತು ಖುಷಿಯನ್ನು ತಂದಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ, ಸಹಕಾರ, ಬೆಂಬಲ ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಇವತ್ತು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನಗೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ದೊರೆತಿದೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನ. ಆರ್ಥಿಕ ಸೇವೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಸೀಮಿತವಾಗಿರದೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಯೋಗ್ಯ ಅರ್ಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು विशेष यश मिळाले आहे. त्या संस्थे या शाखेची उन्नती होतच राहणार याचं मुख्य असं महत्वाचं कारण आहे की या गावातील सगळे गणमान्य व्यक्ती ज्यांच्या हातात गाव असते ते सगळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सहयोगाने ही शाखा चांगलीच वाढेल असा पूर्ण विश्वास आहे. या गावातील मातब्बर व्यक्ती ज्यांना आपण म्हणतो, ज्यांच्या हातामध्ये गाव चालवायचं बळ असते, अशा अनेक व्यक्ती, मातब्बर व्यक्ती इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे या संस्थेला चांगलंच यश लाभेल हा पूर्ण विश्वास आहे. आताच्या मार्फत ही जे यांचं फाउंडेशन आहे, आनंद फाउंडेशन, या मार्फत अनेकांना सहायता दिली जात आहे. आता आपण खुलासेवार ऐकलेलंच आहे की अनेकांना अनेक क्षेत्रातील अनेक व्यक्तींना सहकार्याचा हात दिला जात आहे. हे फाउंडेशन आहे आनंद फाउंडेशन. हे सहकार्य तेव्हाच होते मुळात जेव्हा वैचारिक फाउंडेशन मजबूत असते. निलेश खोत आणि सचिन खोत यांचं वैचारिक फाउंडेशन चांगलं आहे. गोरगरिबांना सहाय्य करावं आणि अशामुळे फाउंडेशन चांगलं कार्य करीत असते. ज्यांचे विचार धार्मिक असतात, म्हणजे धार्मिक विचारांचं फाउंडेशन ज्यांच्या मनामध्ये असते, ते जे फाउंडेशन संस्थापित करीत असतात ते फाउंडेशन सुद्धा चांगलं कार्य करीत असते. आणि म्हणून मुळात माणसाच्या मनामध्ये चांगल्या विचारांचं फाउंडेशन असणं हे अतिशय महत्वाचं असते. चांगले विचारांचं फाउंडेशन पाहिजे, म्हणजे पाया मजबूत पाहिजे. मजबूत पाया असला तर मोठी इमारत बांधता येत असते. आज इथे त्यांच्याकडून या सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं कार्य चालू आहे. पुष्कळदा 1-2 शाखा होतात, नंतर थांबते अशी परिस्थिती असते, परंतु त्यांचा वेग अतिशय मोठा आहे. भरपूर शाखा आजपर्यंत झालेल्या आहे आणि म्हणून त्यांचे समाजसेवेचं कार्य अत्यंत चांगल्या रीतीने चालू आहे. मोठा जोम आहे, कारण त्यांचे विचार चांगले आहे. हे फाउंडेशन वडिलांच्या नावावर त्यांनी ते फाउंडेशन स्थापित केलं. आताच आपण सर्वांनी ऐकलं की या फाउंडेशनने किती चांगली कामं केली, अनेकांना सहकार्याचा हात दिला. मुळात या दोघाही भावांना वडिलांचा आधार जास्त काळ मिळाला नाही. थोरल्याला तरी थोडा मिळाला असेल, परंतु धाकट्या भावाला सचिन खोतला जास्त वडिलांचा आधार मिळाला नाही. परंतु हेच दोघं भाऊ अनेकांना आधार देता येतात. ही मोठी गोष्ट आहे. बिचाऱ्यांना स्वतःला वडिलांचा आधार मिळाला नाही जास्ती, वडील गेले लवकर, परंतु ते अनेक
अनेकांच्या जीवनामध्ये आधार देण्याचं कार्य करीत आहे. गोरगरू जे लोक असतात गोरगरीब त्यांना सुद्धा कर्ज मिळते वगैरे वगैरे. अनेकांना एक उद्योगाचा आरंभ करण्यासाठी लोन उपलब्ध होत असते किंवा इतरही अत्यावश्यक कार्यासाठी लोन सहजासहजी गरीब लोकांना मिळू शकत असते. आणि म्हणून त्यांनी जे जीवनात अनुभवलेला आहे आपली अवस्था काय तशी दुसऱ्यांची अवस्था होऊ नये. आपल्या डोक्यावरचं पितृछत्र लवकर गेलं परंतु दुसऱ्यांच्यावर एक आर्थिक छत्र तरी आपण आपल्याला देता यावं म्हणून ते कार्यरत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. खरोखर ज्यांनी अनुभवलेलं असते काहीतरी दुःख तेच दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी यत्नशील असतात. ज्यांचं जीवन केवळ आरामातच गेलेलं असते त्यांना सर्वसामान्य माणसांचं दुःख कळत नाही. म्हणून दुसऱ्यांचं दुःख समजण्यासाठी आपल्या जीवनात जे थोडंफार दुःख येत असते ते सुद्धा उपयोगाचं असते. त्यामुळे वेदना माणसाला कळून येतात, जनसामान्यांच्या वेदना कळून येत असतात. आणि म्हणून हे चांगलं कार्य आहे. आनंद फाउंडेशन नावही सुंदर आहे, ते त्यांच्या वडिलांचं नाव. अनेकांच्या जीवनात हे आनंद फाउंडेशन आनंद निर्माण करण्याचं कार्य करीत आहे. ही अत्यंत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विकास निश्चितच होत राहणार हा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. जिथं चांगली भावना असते सगळ्यांचंच चांगलं व्हावं, गोर गरीब सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद यावा अशी ज्यांची भावना असते त्यांचा विकास निश्चितपणे होत असतो. ही संस्था वेगाने वाढत आहे याच्या पाठीमागे आणखी सुद्धा काही मात्र कारणे आहेत. त्यामध्ये अत्यंत 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 कुशल आहे. कुठल्या पद्धतीने पैसा व्यवस्थित राहील तो वाढत जाईल हा मोठा भाग आहे. अन्यथा ज्याला ते समजत नाही, जर ठेवीदारांच्या जवळचा पैसा गोळा केला आणि ठेवला शेअर मार्केटमध्ये किंवा भलतीकडे तर काय परिस्थिती होईल हे सांगता येत नसते. परंतु हे कुशलतेने नेतृत्व करीत आहे जे दोघेही भाऊ या संस्थेचं नेतृत्व चांगल्या रीतीने हे करीत आहेत. आणि म्हणून जनतेचा विश्वास आहे, ठेवीदारांचा विश्वास आहे की आपला पैसा बुडणार नाही. कुठलीही संस्था विश्वासावर वाढत चालते. विश्वास ठेवीदारांच्या चित्तामध्ये जो विश्वास असतो जसा आपलं जे भांडवल आहे ते आपल्याला मिळणार हा विश्वास असतो, जबरदस्त विश्वास असतो. या दोघाही जणांमध्ये बंधूंमध्ये पैशाचा योग्य विनियोग कसा करावा, कुठे इन्व्हेस्टमेंट करावं आणि त्या योग्य आपल्याला ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज देता येईल. इथं भरपूर अशा योजना